पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी एकदम चांगलं वातावरण आहे आणि 100% मला खात्री आहे महायुतीचं सरकार येतं। मी वेगवेगळ्या म्हणजे कोकणात असेल, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात, पुण्यामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतोय। एक लोकांमध्ये जो उत्साह आहे परत एकदा डबल इंजिनचं सरकार आणण्यासाठी, परत एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी लोक महायुतीला मतदान करतील। परत म्हणजे आज मी प्रोफेशनल लोक, डॉक्टर्स, इंजिनियर्स यासाठी खास करून भेटतोय आणि आमच्या महायुतीच्या सगळ्या कॅन्डिडेट्सबद्दल मी त्यांना रिक्वेस्ट करतोय। महायुतीचं काम त्यांना माहिती आहे, पण द डिफरन्स बिटवीन द भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, म्हणजे काँग्रेस आणि NDA यामधला डिफरन्स, त्याने केलेलं 60 वर्षाचं काम, आम्ही केलेलं 10 वर्षाचं काम, हेच लोकांसमोर मांडतोय। आणि तोच त्यामुळे प्रत्येकाला रिक्वेस्ट करतोय की आमचे स्थानिक कॅन्डिडेट खूप चांगलं काम करतातच आहे, पण त्यांना अजूनही पुश देण्यासाठी सगळ्यांनी परत एकदा निवडून द्यावं। महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे जे आहेत आणि परत एकदा मी सगळ्या डॉक्टर्स आणि प्रोफेशनल लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं। गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम लोकांसमोर आहे। त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल, महाराष्ट्रातलं काम असेल, तर माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खाली महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात असेल, पुण्यात असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झाली। म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, ही रिक्वेस्ट करायला मी पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे। मागचे 10-12 दिवस एकदम चांगला रिस्पॉन्स आहे। लोक जे भेटतील ते सांगतात, लाडल्या बहिणी पण सांगतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे। सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत, नरेंद्र मोदीजींसाठी आहोत। त्यामुळे मला खात्री आहे की परत महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात आहे। सबका साथ सबका विकास हे पण आमचं ब्रीदवाक्य आहे, त्याच्यावरती ते कधीच बोलले नाही। आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने करत आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे। ही तेवढी मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलाही विकास करत असताना आम्ही कधीही कोणाला अडवलेलं नाही।